2005 मध्ये भारत सरकारने भारताच्या भूदल, वायुदल आणि त्याच्यानंतर नौदल याचं सशक्तीकरण करण्यात यावं. ठीक आहे. युद्धजन्य परिस्थिती झाली तर आपण कोणत्याही परिस्थितीत आपण कमी पडलो नाही पाहिजे. ठीक आहे. शस्त्रास्त्राने बलाढ्य असलो पाहिजे. आपली सेना आधुनिक शस्त्रसाहित्याने ठीक आहे भक्कम असली पाहिजे. याच्यासाठी याचा पाठपुरावा करण्यासाठी याचा अभ्यास करण्यासाठी 2005 मध्ये ठीक आहे 2005 मध्ये मनमोहन सिंग सरकारने एक समिती नेमली होती. त्या समितीच्या अहवालानुसार त्यांनी सांगितलं का भारताचं वायुदल हे अजूनही 1980 चे MiG-21, MiG-27, MiG-3 या टाईपचे विमानं वापरून राहिलो. MiG-21 हे आउटडेटेड झाला, याला काढून टाका. हे कोणाही कामाचं नाही. कवा कोणाच्या उरावर पडून काही सांगता येत नाही. दर 2-3 महिन्यानं MiG-21 पडल्याची घटना घडे आणि त्याच्यातले आपले ठीक आहे आपले नौजवान पायलट त्याच्यात शहीद झालेले आहे. अशा कितीतरी घटना झालेल्या आहे. तर आपले कितीतरी पायलट आणि ते राफेल कोणाच्याही उरावर कोणाच्याही गावात पडन त्यानं कितीतरी नुकसान झालं आहे. तर हे आउटडेटेड झालेले विमान आपल्याला काढा लागन. आपण 1980च्या तिसऱ्या पिढीतील लढाऊ विमानावर निर्भर राहू शकत नाही. म्हणून आपल्याला आपला वायुदलाला सशक्त करण्यासाठी 150 लढाऊ विमानाची फायटर जेटची आवश्यकता आहे. अशी त्यानं खेद व्यक्त केली का आपण जुन्या विमानावर निर्भर राहू शकत नाही. तर आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानानं लेस असलेले 5व्या पिढीतील लढाऊ विमानं पाहिजे. पण जगात 5व्या पिढीचे लढाऊ विमानं ठीक आहे कोणाकडे आहे तर फ्रान्सकडे आहे, इस्रायलकडे आहे आणि अमेरिकेकडे आहे. अमेरिकेकडे F-35 आहे, ते 4थ्या पिढीचं होय. ते दिलं पाकिस्तानले. 5व्या पिढीचं F-22 F-22 नावाचं फायटर जेट आहे. ते त्याच्यापेक्षा खतरनाक आहे. ते मात्र देत नाही. हे जर अमेरिकेला द्यायचं असेल तर पहिले त्याच्या सिनेटमध्ये त्याच्या संसदेमध्ये कायदा पास करावा लागतो का हे विमान भारताला द्यायचं आहे तर द्यायचं का नाही द्यायचं. तर आता चायनाचा हा प्रश्न उद्भवल्यामुळे आपण ठीक आहे आपण मागणी केली आम्हाला फायटर जेट 22 द्या. तर आता अमेरिकेनं सुद्धा आपला तसा प्रस्ताव त्याच्या संसदेमध्ये मांडला आहे. पण आपण केलेला नरेंद्र मोदी सरकारनं केलेला करार ठीक आहे पूर्णत्वास आला म्हणून रपकन 5 फायटर जेट आले. पण 5 फायटर जेट 2022 पर्यंत ठीक आहे नरेंद्र मोदी सरकारनं केलेल्या 26 फायटर जेट खरेदी विमानाचा करार पूर्णत्वास जाण्यासाठी 2022 उजाडणार आहे. 2022 पर्यंत टप्प्याटप्प्यानं लक्ष द्यावे. 2022 पर्यंत टप्प्याटप्प्यानं हे विमानं ठीक आहे हे विमानं भारताच्या वायुदलात दाखल होणार आहे. तर आता लक्ष द्या दोन्ही करार आपण समजून घेऊ का या दोन्ही करारात का तथ्यता होती आणि का फसवेगिरी आहे. ठीक आहे. तर लक्ष द्या ठीक आहे UPA सरकार युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स ठीक आहे आता काँग्रेस सोबत जे मित्र पक्ष आहे त्यांच्या मित्र पक्षाच्या पाठिंब्यानं स्थापन केलेल्या सरकारले म्हणते UPA ठीक आहे युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स ठीक आहे प्रोग्रेसिव्ह अलायन्स मनमोहन सिंग सरकार आणि अटल बिहारी वाजपेयीनं 22 मित्र पक्ष घेऊन सरकार स्थापन केलं होतं. ठीक आहे 1999 तुम्हाला माहीत असेल तर त्याला म्हणते NDA नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स. तेव्हापासून तेच नाव आहे. आता नरेंद्र मोदी सरकार त्याचे काय आहे नरेंद्र मोदी ठीक आहे ते भारताचे पंतप्रधान आहे NDA तर्फे. तर आता लक्ष द्या ठीक आहे आता 2012 ठीक आहे 2012च्या अगोदरपासूनच ठीक आहे 2005 त्या समितीने सांगितलं होतं का आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने लेस असे शस्त्रास्त्र आणि लढाऊ विमानाची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी भारत सरकारनं ठीक आहे लष्कर मंत्रालयातर्फे भारताच्या संरक्षण मंत्रालयातर्फे निविदा मागवल्या. का मागितल्या निविदा. ठीक आहे निविदा म्हणजे आपण त्याला टेंडर म्हणतो आपल्या भाषेत. त्या निविदा मागवल्या प्रत्येक देशाकडून. इस्रायलकडून मागवल्या, अमेरिकेकडून मागवल्या, फ्रान्सकडून मागवल्या, इंग्लंडकडून मागवल्या ठीक आहे त्याच्यानंतर रशियाकडून मागवल्या. प्रत्येक देशानं आपापल्यापाशी असलेल्या फायटर जेटच्या निविदा दिल्या. आपल्याला अत्याधुनिक पाहिजे होतं ठीक आहे स्टेल टेक्नॉलॉजीचं पाहिजे होतं का जे रडारवरही येणार नाही. ठीक आहे असं जाईन ना झपकन वापस येईन तर शत्रूला माहीतही पडणार नाही आणि त्याच्या तोंडात रपारप बॉम्बचे बोकणे भरून ठीक आहे आपल्या देशात परत आलं पाहिजे. ठीक आहे वायूच्या वेगानं गेलं पाहिजे आणि वायूच्या वेगानं वापस आलं पाहिजे. असं लढाऊ विमान आपल्याला पाहिजे होतं. याच्यासाठी निविदा मागवल्या. तर त्या सर्व आलेल्या निविदापैकी ठीक आहे विमान महाग झालं तर चालन ठीक आहे
आता अमेरिकेपाशी जे फायटर जेट आहे F-22 हे 5th जनरेशनचं आहे, हे 5th जनरेशनचं आहे, हे मात्र त्याच्याही पेक्षा खतरनाक आहे. डबल जेट इंजन आहे याले, डबल जेट इंजन आहे, प्रचंड वेग आहे, प्रचंड वेग आहे. याचे वैशिष्ट्य आपण लगेच पाहणारच आहे. तर आता लक्ष द्या, याची कॉन्ट्रोवर्सी कुठून सुरू झाली तर आपल्याला ज्या निविदा आल्या होत्या त्या निविदेवर भारतीय संरक्षण मंत्रालयानं विचार केला. ठीक आहे, उच्चस्तरीय कमिटीने ठरवलं का आपण ठीक आहे फ्रान्सचं राफेल विमान खरेदी करू आणि तो करार केला भारत सरकारनं. त्याला किती खर्च लागन, का खर्च लागन, अर्थ मंत्रालयानं हे सर्व आकडेवारी पाहिली का आपल्याला खर्च येऊ किती शकते. तर 2012 भारताचे संरक्षण मंत्री होते ए.के. अँटनी. ठीक आहे, ए.के. अँटनीनी ठीक आहे डेसॉल्ट एव्हिएशन या फ्रान्सच्या कंपनीसोबत लक्ष द्यावे, या फ्रान्सच्या कंपनीसोबत 126 राफेल खरेदी करण्याचा करार केला. भाऊ किती भाऊ पहा रे, 126 राफेल विमानं खरेदी ठीक आहे, 126 राफेल विमानं. नरेंद्र मोदी सरकारने विमानं किती खरेदी केले? 36. किती? 36. नरेंद्र मोदी सरकारनं 36 विमानं खरेदी करण्याचा करार केला आहे. ठीक आहे, मनमोहन सिंग सरकारनं 126. करार खूप चांगला होता. ह्या पाहता का ह्या करार का म्हणते. ठीक आहे, तर 126 पैकी जे 18 विमानं, लक्ष द्या बे, 126 पैकी 18 विमानं फ्रान्स डायरेक्ट बनवून पाठवणार होती. लक्ष द्या, ठीक आहे, 126 पैकी 18 विमानं फ्रान्समध्ये बनवून भारतात पाठवत होती. तर 108 विमानं भारतात बनणार होते. भारत सरकारची स्वतःची विमान बनवायची कंपनी आहे. आपण तेजस बनवलं. का बनवलं? तेजस नावाचं विमान बनवलं. ते हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडनं बनवलं, जगातलं सर्वात हलकं विमान. तर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आपण MiG-21, MiG-29, MiG-31, MiG-30, त्याच्यानंतर सुकोई MKI-30 हे जे विमानं रशियाकडून घेतले तर ते विमानं घेतले, पण काही विमानं डायरेक्ट बोलावले आणि काही विमानं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये आपल्या समोर तयार करून घेतले. काऊन? का विमानात जर काही बिघाड झाला तर असे उभे राहत वाट पाहिजे का भारतातले शास्त्रज्ञ. ठीक आहे, ए रशिया बरोबर खाल्लं नठ्ठो डोंबड्या दिसून येणार तर बोलला बरोबर. ठीक आहे, ते जेट इंजन बरोबर फिट कर असे पाहत राहील का? नाही. आपल्या समोर विमान खोलन तर कुठं नट बोल्ट लावला आहे, कुठं बेरिंग आहे, कुठं जेट इंजिनची पाईपलाईन गेली आहे, ठीक आहे, कनेक्शन कसं आहे, सगळे आपल्या इंजिनियरच्या समोर होईल. म्हणून काही फॉल्ट झाला तर हे जे सगळी टेक्नॉलॉजी आहे आपल्या समोर विमान बनवून राहिली. हे विमानं कसे बनतात, का बनतात, कुठून पार्ट आणले, का आणले, कसे फिट केले, हे भारतीय शास्त्रज्ञांना, भारतीय तंत्रज्ञ लोकांना माहीत पडते. आणि आपल्यासाठी हे एक चांगली गोष्ट आहे का आपल्याला विमान खरेदीसोबत टेक्नॉलॉजी येते. आणि रशियानं वेळोवेळी विमान तर दिले टेक्नॉलॉजी दिले. पण फ्रान्स आता हा जो आपण नेहमीच हाच प्रयत्न केला का ठीक आहे विमान तर खरेदीच करता आली पाहिजे, पण टेक्नॉलॉजीत कुठंतरी कमी आहे. कोण? भारत टेक्नॉलॉजीत कमी आहे भाऊ. आपली अवकात नाही का? ठीक आहे, 70हून स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाले. स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाले भाऊ. किती वर्ष झाले? 70. आपली अवकात नाही का? आपण अग्नि 1, अग्नि 5, ठीक आहे, अग्नि 2, अग्नि 3 क्षेपणास्त्र बनवले. धनुष्यची आत्ताच चाचणी केली. तर अग्नि 5 हे इंटरकॉन्टिनेंटल मिसाईल आहे. इथून ऑस्ट्रेलिया उडू शकतो, इथून आफ्रिका खंडाचा ठीक आहे आफ्रिका खंडाचा पूर्व भाग उडू शकतो. ठीक आहे, ॲक्च्युली 7,500 किलोमीटर क्षमता आहे अग्नि 5ची. आपण जगाला सांगितली 5 इंटरकॉन्टिनेंटल म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडात अणुबॉम्ब नेऊन टाकू शकतो, एवढी आपल्यापाशी क्षमता आहे. मग आपण लढाऊ विमान नाही बनवू शकत का? बनवू शकतो, पण भारत सरकार रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर खर्च करते. GDPच्या फक्त 1.5%. किती टक्के? फक्त 1.5% खर्च करते. किती? आपण GDPच्या 1.5% खर्च करतो. अमेरिका आपल्या GDPच्या 11%, रशिया आपल्या GDPच्या 12%, चायना आपल्या GDPच्या R&Dवर 9% खर्च करते. आणि आपण बसतो इथं कंचे खेळत. ठीक आहे, आपण R&Dवर खर्च नाही करून राहिलो, रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर खर्च केला तर आपण लढाऊ विमान बनवू शकत नाही का? भारतीय लोकांची अवकात नाही का? भारतीय लोकांची अवकात लय आहे, लय हुशार लोक आहे भारतीय. पण मात्र आपण याच्यावर लक्षात दिलं नाही. 70 वर्ष स्वातंत्र्य होऊन झाले. ते इस्रायल नावाचं टिमुकलं एवढंसं देश आहे, नड्डी पिचकली तर मरण लेखाचं इस्रायल एवढंसं आहे जगाच्या पाठीवर. टिकली तरी बरी राहते एवढंसा इस्रायल आहे. आज आपल्याला लढाऊ विमान विकायची अवकात आहे त्याची. ठीक आहे, कायच्या भरोशावर? टेक्नॉलॉजी आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या भरोशावर आपण बसलो कंचे खेळत.
ठीक आहे. तर मग लक्ष द्या, ठीक आहे. युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स मनमोहन सिंग सरकारच्या काळात 2012मध्ये डेसॉल्ट एव्हिएशन या कंपनीसोबत ए के अँटनी संरक्षण मंत्र्यांनी करार केला होता 126 विमानं खरेदी करण्याचा. 18 विमानं फ्रान्समधून डायरेक्ट डेसॉल्ट कंपनी बनवून पाठवणार होती आणि 108 विमानं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारतीय कंपनीत, ठीक आहे, फ्रान्सचे डेसॉल्ट कंपनीचे इंजिनियर येऊन बनवणार होते भारतीय इंजिनियरच्या समोर. तर आपल्याला माहीत पडलं असतं का हे विमान बनते कसं, कुठं, ठीक आहे, जेट इंजन जोडले आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर कॉकपिट कसं आहे, कोणत्या बटना कायसाठी वय, कशा जोडते, का जोडते, नटबोल्ट कुठं लावते, टायर कसं जोडते, अमकं जोडते, सगळं पाहायला भेटलं असतं. आणि ठीक आहे, अर्ध्यापेक्षा जास्त विमान, ठीक आहे, कसं बनवायचं हे आपल्या लोकांना माहीत पडलं असतं. म्हणजे विमान तर आलं असतं, टेक्नॉलॉजी आली असती. त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर, ठीक आहे, हा जो, ठीक आहे, ठीक आहे, भारतानं फ्रान्ससोबत, ठीक आहे, 126 विमान घ्यायचा करार, $30 अब्ज. किती अब्ज डॉलर? $30 अब्ज. ठीक आहे, $30 अब्ज. लक्ष द्या, ठीक आहे. भारतानं फ्रान्ससोबत, फ्रान्सच्या डेसॉल्ट एव्हिएशन या कंपनीसोबत $30 अब्ज मध्ये 126 विमानं खरेदी करण्याचा करार होता. ठीक आहे. तर याच्यामध्ये ठीक आहे, तंत्रज्ञानानं लेस रडार सिस्टीम, ठीक आहे, म्हणजे अजिबात आजूबाजूच्या जर लक्ष द्या, आजूबाजूच्या जर 30 किलोमीटरच्या एरियात एखादं जरी विमान आलं तर रपकन त्या विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलटले माहीत पडान, त्याला इंटिमेशन जाईल का तुझ्या एवढ्या अंतरावर विमान तुझ्या पिछा करून राहिला, पलट लवकर, खेस सपकन. हे विमान असं आहे का डायरेक्ट असं आहे तर असं 90च्या अँगलमध्ये पलटू शकते, हे असं आहे तर डायरेक्ट असं 180 मध्ये पलटू शकते. आणि हे विमान इतकं खतरनाक आहे का 360 मध्ये असं जाऊन असं गरकन पळू शकते, इतकं खतरनाक आहे. ठीक आहे. तर याला म्हणते 5th जनरेशनचे विमानं. स्टील्थ नावाचं एक मटेरियल आहे जे रडारवरून वेव्ज येतात दुश्मनाच्या, शत्रूच्या, त्या वेव्ज बंद्या कॅप्चर करते, ॲब्सॉर्ब करते, त्या रिटर्नच जाऊ देत नाही. म्हणून स्टील्थ टेक्नॉलॉजीचे विमानं रडारवर दिसतच नाही आणि डायरेक्ट त्याच्या, ठीक आहे, नड्यात घुसून भकाभक बॉम्ब ओतून भगो रे भाई आपल्या देशात वापस येऊ शकते. याला म्हणते स्टेल्थ टेक्नॉलॉजी. ते स्टेल्थ टेक्नॉलॉजीनं उपयुक्त असं विमान भारतीय हवाई दलात दाखल झालं. पण मात्र हे विमान 126 विमान खरेदीचा, 150 विमानाची आवश्यकता होती, 126 तर घेऊनच राहिलो होतो. त्याच्यासाठी $30 अब्ज करार करणार होता. हा करार ऑफसेट करार होता. आता हे ऑफसेट करार म्हणजे काय हे समजून घ्या. कशाले ऑफसेट करार म्हणते? तर ऑफसेट कराराअंतर्गत $30 अब्ज करार होता. ठीक आहे. $30 अब्ज म्हणजे किती रुपये? तर $30 अब्ज म्हणजे 1,80,000 करोड रुपये. ठीक आहे. स्पेक्ट्रम घोटाळा जेवढ्याचा झाला ना तेवढा. ठीक आहे. 1,80,000 कोटी रुपये. ठीक आहे. 30 अब्ज, ठीक आहे, युरो बे 30 अब्ज युरो म्हणून राहिलो मी. ठीक आहे. 30 अब्ज युरो. ठीक आहे. 30 अब्ज युरोचा करार होता. ठीक आहे. त्याची किंमत होते 1,80,000 कोटी रुपये. या 30 अब्ज युरोपैकी फ्रान्स सरकारले सांगितलं होतं का तुमच्यासोबत आम्ही हा करार करतो, पण तुम्हाला आमच्या देशात याच्यातले 5.2 अब्ज डॉलर, 5.2 अब्ज युरो, ठीक आहे, आमच्या देशात गुंतवणूक करावी लागेल. ठीक आहे. म्हणजे 18 विमानच बनवून दे, बाकीचे 108 आमच्यापाशी बनव, म्हणजे विमानासोबत टेक्नॉलॉजी बिन आणि 30 अब्ज पैकी 5.2 अब्ज डॉलरची भारतात गुंतवणूक कर. ठीक आहे. गुंतवणूक कर. ठीक आहे. जबरदस्त करार होता. 150 विमानाची गरज आहे. ठीक आहे. 126 येऊन राहिली होती, म्हणजे जवळपास पोचून राहिलो होतो. आणि ठीक आहे 1,80,000, ठीक आहे, 1,80,000 कोटीले जर 126 केलं तर 1,428 कोटी रुपयाचं एक विमान पडून राहिलं. त्याच्यात हे शस्त्रास्त्रानं युक्त, ठीक आहे, त्याले एक वेळा टाकण्याची बॉम्ब, सगळे हॅमर नावाचा बॉम्ब आहे, त्याच्यानंतर स्काल्प नावाचा बॉम्ब आहे, त्याच्यानंतर ठीक आहे मिरॅक नावाचा, ठीक आहे, मिटिऑर नावाचा बॉम्ब आहे. ठीक आहे. जो डायरेक्ट विमानातून विमान उडू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर स्काल्प नावाचा बॉम्ब आहे का जो वरून खालचं टार्गेट उडू शकते. आणि एक तर खतरनाक आहे डोंगराळ भागात ह्या, ठीक आहे, हॅमर नावाचं क्षेपणास्त्र आहे. हॅमर का जे 60 किलोमीटरच्या रेंजमधली कोणतीही सूक्ष्म वस्तू, ठीक आहे, अचूक टार्गेट उडू शकते. ठीक आहे. म्हणजे दहशतवादाचे ठिकाणं साफ खतम करून देऊ शकते. इतकं अचूक
ठीक आहे. अचूक म्हणजे एकदा टार्गेट दिलं का खतमच, टार्गेट दिल्याशिवाय ते वापसच नाही येणार. तर त्याची ठीक आहे एके अँटिनियाने सांगितलं होतं का या विमानाची बेसिक प्राईस 746 कोटी रुपये आहे. बेसिक प्राईस काय, बेसिक प्राईस 746 कोटी रुपये आहे. ठीक आहे. 746 गुणिले 126 केले म्हणजे ज्याच्यात ठीक आहे रडार सिस्टीम इन बॉम्बिंग युक्त ते विमान येणार नाही. बेसिक गाडीचं मॉडेल येते का नाही आहे, त्याला पॉवर विंडो नाही राहत, पॉवर स्टेरिंग नाही राहत, म्हणजे जे अत्याधुनिक सोयीसुविधा पाहिजे त्या न घेता ठीक आहे ते विमान 700 कोटीच्या घरात 746 कोटीच्या घरात पडन. तर ते 93,999 कोटीचं बजेट चाललं होतं. ठीक आहे. पण मात्र एक तुम्हाला सांगून राहिलो का हे जो करार होता यानं टेक्नॉलॉजी येणार होती. आता नरेंद्र मोदी सरकारनं केलेला करार पहा, तुम्हाला सत्यानाश माहीत पडल. ठीक आहे. मार सांगते मैं खाने नहीं दूंगा, ठीक है, और मैं ठीक है खाने भी नहीं दूंगा और ना खाऊंगा ना खाने दूंगा. ठीक आहे. अच्छे दिन. तर पाहूनच राहिलो आपण आता पहा NDA सरकार नरेंद्र मोदी 2016मध्ये नरेंद्र मोदी सरकार ठीक आहे तेव्हा भारताचे मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री होते. त्याच्या काळात ह्या करार पूर्णत्वात आला. ठीक आहे. तर करार 126 विमानावरून संख्या भाऊ केली 36. म्हणजे हे समजलं नाही 150 विमानाची गरज आहे. किती विमानाची गरज आहे? 150 विमानाची गरज आहे. तुम्ही 36 काऊन घेऊन राहिले बरं? ठीक आहे. अकबरच्या सरकारनं 126चा केला ना, ठीक आहे, तर त्याच्यात 100 करा, 26 कमी करा, तुम्ही डायरेक्ट 36वर आणली. आता पहा विषय काय. ठीक आहे. NDA सरकारनं नरेंद्र मोदी सरकारनं 36 विमान खरेदी करण्याचा करार केला. त्याच्यात 28 सिंगल सीट, एकच पायलट बसल सिंगल सीटचं विमान आहे. ते विमान ठीक आहे लक्ष द्या बे, ते विमान 681 कोटी रुपयाचं पडन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 703 कोटी रुपयाचं 8 विमानं ठीक आहे डबल सीटेड आहे. 28 सिंगल सीटेड आणि 28 सिंगल सीटेड आणि त्याच्यानंतर ठीक आहे 8 डबल सीटेड विमानं, 28 आणि 8 36 विमानं येणार आहे. आणि हे बंदे विमानं फ्रान्सवरून येणार आहे. पूर्णच्या पूर्ण एकही भारतात येणार नाही. इतकंच घोय आहे सारा. ठीक आहे. पूर्णच्या पूर्ण. मग सर बिगललं तर कुठं जायचं? तर का कंद माहीत आहे? भारताच्या इंजिनियरले कंद समजणार आहे का त्याच्यातलं? कुठचा नटबोल्ट पडला आणि काऊन बंद पडला आणि कुठं बिघाड झाला? आपल्याला का भुरका माहीत त्याच्यातलं? भुरकाही माहीत नाही आपल्याला. कारण भारतात बनलं नाही, टेक्नॉलॉजी आली नाही, बनताना पाहिलं नाही, बिघाड झाला तर कुठं होते हे माहीत नाही. ठीक आहे. म्हणून मग लक्ष द्या बे. ठीक आहे. या विमानाची 12 मार्च 2018 सुभाष भामरे यांनी या विमानाची बेसिक प्राईस 670 कोटी रुपये सांगितली. ठीक आहे. याचं ॲव्हरेज मारला तर 700 कोटीच्या घरात येते. दोन्ही मिळून 28 सीटरना 8 सीटरचा. पण मात्र ठीक आहे नरेंद्र मोदी सरकारनं जेव्हा करार 2016 केला तेव्हा त्याची किंमत होती 7.87 अब्ज युरो. 7.87 अब्ज युरो त्याची किंमत होती 57,000 कोटी रुपये. आता ठीक आहे तवा विमान पडत होतं 57,000 कोटी रुपये होती. तवा एक विमान पडत होतं ठीक आहे तंत्रज्ञानाने युक्त 1,583 कोटी रुपये. विमानाचा करार पूर्णत्वास आले 2018 उजाडलं. पूर्णत्वास आला करार आणि विमानाची किंमत झाली 8.7 अब्ज युरो. 8.7 अब्ज युरो. तर 8.7 अब्ज युरो ठीक आहे 8.7 अब्ज युरो. तर तेव्हा विमानाची किंमत झाली, एका विमानाची किंमत झाली 1,670 कोटी रुपये एक विमान. पा घोळ मले थेच नाही समजून राहिला. सर्व तंत्रज्ञानाने बॉम्ब घे. आता बॉम्ब काही डबल थोडी देणार आहे. हे भारत एक विमान घे आणि हे 3-4 ट्रक त्याचे बॉम्ब घेऊन जा, याच्यावर फ्री आहे. त्याच्यावर तर धंदा साहेब त्या फ्रान्सचा. ठीक आहे. ज्या कंपन्या लष्करी साहित्य विकते हे इमान्य, बिघडलं तर सामान्य. हे इमान्य, बिघडलं तर सामान्य. आणि युद्ध करायचं आहे तर बॉम्ब बी मायापासून ने, त्याच्यावर कसे बॉम्ब लागते ते आम्हीच बनवतो. ह्या धंदा आहे जगाचा. समजलं का? ह्या धंदा आपल्याला निर्माण करायला लागेल भविष्यात, तवा महासत्ता होऊ. नाही तर दुसऱ्यापासून आणून महासत्ता नाही होणार भारत. ठीक आहे. मग लक्ष द्या 1428 कोटी रुपयाचं एक विमान ठीक आहे मनमोहन सिंग सरकारच्या काळात शस्त्रास्त्राने युक्त पडत होतं. ते विमान नरेंद्र मोदी सरकारनं 1,670 कोटी रुपयाले 242 कोटी रुपयापैकी 242 कोटी रुपये जास्त देऊन घेतलं. आता त्याच्यात घोळपा पैसे बी जास्त मोजले, विमान तेवढंच
विमान तेवढंच 200 कायले म्हणतील का 242 कोटी रुपये कवडीनं कवडी टॅक्सचा एक रुपया गोर गरीब लोकांचा जमा केला भारत सरकारच्या तिजोरीत आणि यायनं 242 कोटी रुपये जास्त दिले आणि त्याच्यातही संसदेत किंमत नाही सांगत म्हणते आम्ही, कारण भारताच्या या किंमत सांगितल्यामुळे भारताच्या अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण होता म्हणते. ठीक आहे, किंमत सांगून धोका निर्माण होते. मला समजूनच नाही राहिलं कसा निर्माण होते धोका. एवढे धुतल्या तांदूळाचे आहे, तुम्हाला फक्त किंमत विचारली, विमानात का लागू नाही हे आम्ही विचारलं नाही. मला सांगा रे, म्या एखादी गाडी घेतली, ठीक आहे, म्या गाडी घेतली, मला किंमत विचारली, भाऊ कितीची गाडी घेतली का, म्या म्हणलं 12 लाखाची घेतली. तर मला सांगा, म्या किंमत सांगितल्यावर त्याला का कंद माहीत पडून राहील का माझ्या गाडीतलं, का तिले पॉवर स्टिअरिंग आहे, पॉवर विंडो आहे, का तिले एअर बलून आहे का सर तुमच्या गाडीला, विचारलं का त्यानं? मला विचारलं नाही, मी सांगेल कायले खड्ड्यात दसाले. मला किंमत विचारली, म्या किंमत सांगितली. गाडीची किंमत सांगितल्यावर गाडी कोणत्या टेक्नॉलॉजीनं युक्त आहे हे कसं माहीत पडन? देव केला आहे का त्यानं? ठीक आहे, असं कसं माहीत पडन? काही लोकांना चिवत्या बनवायचं. माहिती अधिकार अधिनियम 2005 का म्हणते लक्ष द्या. माहिती अधिकार अधिनियम 2005 म्हणते, ठीक आहे, लोकांनी याच्यावर ITI सुद्धा टाकले, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अंतर्गत. ठीक आहे, आम्हाला माहिती द्या. तर भारत सरकारनं उत्तर पाठवले का भारताच्या सार्वभौमत्व अखंडतेचा प्रश्न निर्माण होते, ठीक आहे, त्याच्यामुळे ही माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. आणि राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट म्हणते का भारताच्या खासदार आमदाराला संसदेत जी माहिती विचारता येते ती सर्वसामान्य माणसाला, ती माहिती सर्वसामान्य माणसाला, ठीक आहे, कोणत्याही मंत्रालयाला विचारता येते, कोणत्याही सार्वजनिक विभागाला, सरकारी विभागाला विचारता येते. सर्वसामान्य माणसाले माहिती जाणून घेण्याचा अधिकार दिला आहे. हे तर सोडा, माहिती अधिकार अधिनियम म्हणते, ठीक आहे, संरक्षण विभागालाही तुम्हाला माहिती मागता येते. फक्त अशी माहिती मागता येणार नाही जे भारताची अखंडता, संप्रभुता आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करेल. ठीक आहे, पण तुम्हाला जर संरक्षण साहित्य खरेदीत काही घोळ वाटत असाल तर तुम्ही ती माहिती मागू शकता असं स्पष्ट लिहिलं आहे. मग असं स्पष्ट लिहिलं असताना तुम्ही माहिती देऊन कोण नाही राहिले? तर तो खालचा क्लॉज, ठीक आहे, तो जो खालचा क्लॉज आहे भारताची अखंडता व एकता, मला सांगा पाकिस्तानला का माहीत पडणार आहे किंमत सांगितली? तो नाही भारतानं महागाचं विमान घेतलं बरं. अरे काही माहीत पडणार नाही किंमत सांगितल्यानं. ठीक आहे, निव्वळ लोकायले चिवत्या बनवलं. ठीक आहे, का घोळ आहे तुम्ही सांगायला तयार नाही आहे? तुम्ही धुतल्या तांदूळाचे आहे ना, तर मग सांगा किंमत. काही खाल्ले नाही ना, कोणाला खाऊ द्यायचे नाही तर सांगा. काहून 240 कोटी रुपये कायचे जास्त दिले? 242 कोटी सांगा. का AK अँटनी, ठीक आहे, मनमोहन सिंग सरकारच्या काळात 1428 कोटी रुपयाचं विमान होतं, ते 1670 कोटी रुपयाचं विमान 242 कोटी जास्त देऊन काहून खरेदी केलं? ठीक आहे, मग त्याच्यात, ठीक आहे, ते का बरं खरेदी केलं त्याचं कारण तर लागाल. ठीक आहे, काहून एवढे पैसे दिले आणि 36च काहून खरेदी केले 126 विमानाचा, आणि तो करार असा काहून केला तुम्हाला सांगतो. बंदेच्या बंदी आम्हाला पाठवा. त्याच्यात खरा कारणीभूत आहे अन्या. कोण आहे अन्या? पाहता तुम्ही, ह्या करार जेव्हा झाला तेव्हा तुम्हाला माहिती पडलं असेल का 2 महिन्याच्या अगोदर ह्या करार पूर्णत्वास याच्या 2 महिन्याच्या अगोदर, ठीक आहे, भारताच्या वाणिज्य विभागात एक कंपनी काढायसाठी अर्ज केला होता. ठीक आहे, अर्ज केला का करार लावला आता तुमचं तुम्हाला माहीत. ठीक आहे, नवीन कंपनी, ठीक आहे, अन्यानं तयार केली, रिलायन्स एरोनॉटिक्स लिमिटेड. ठीक आहे, हिचं मुख्यालय नागपूर. कुठं? रिलायन्स एरोनॉटिक. कोणतंही कवडीचं नॉलेज नाही. ठीक आहे, अन्याले, ठीक आहे, एक विमान कधी खोलून नसन पाहिलं. 2 महिन्याच्या अगोदर कंपनी उघडली, रिलायन्स एरोनॉटिक्स लिमिटेड. आणि ठीक आहे, फ्रान्सची डेसॉल्ट एव्हिएशन. पहा भाऊ, फ्रान्सची डेसॉल्ट ज्या कंपनीकडून विमानं घेतले तिच्यासोबत जॉईंट ॲडव्हेंचर आणि दोघांनी मिळून एक कंपनी स्थापन केली. ठीक आहे, डेसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड. याच्यात रिलायन्सचे 51% शेअर आणि डेसॉल्टचे 49% शेअर होल्ड आहे. आणि आता पहा हे 26, ठीक आहे, हे 36 विमानं जे आपण बोलावले आता, तर या विमानात हे जर विमान बिघडलं तर फ्रान्सला नेईन का दुरुस्त करायला? ठीक आहे, फ्रान्सचे इंजिनियर 17व्या येईन का? इथं राहीन 10-15 पडून. ठीक आहे, तर हे विमान जर बिघडलं, काही कमी जास्त झालं, दुरुस्त करायला कुठं? हिंदुस्तान. मिग बिघडलं, मिग 21, मिग 27, मिग 30, जगवार, सुखोई बिघडले तर दुरुस्त करायला नेते हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये. कारण काही विमानं त्यातले तिथं तयार झाले आहे. तिथल्या इंजिनियरले माहीत आहे बिघाड कुठं आला आहे. आपलेच इंजिनियर त्याचा, ठीक आहे,
त्याचा निपटारा करू शकते, आपलेच इंजिनियर ते दुरुस्त करू शकते, हे दुरुस्त करू शकणार नाही. कारण हे कसं फिट होते, का होते आपल्याला माहीतच नाही, कुठं बिघाड येते माहीतच नाही. तर मग त्याच्यासाठी अन्यानं स्थापन केलेली कंपनी आहे. ठीक आहे. आणि हे अन्यानं रिलायन्स एरोनॉटिक्स लिमिटेड हे स्थापन केली डेसॉल्ट एव्हिएशन सोबत. आणि डेसॉल्ट ठीक आहे रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड 49-51% शेअरनं नागपूरले मुख्यालय राहील. विमान बिघडलं तर हे राफेल नागपूरले येईन दुरुस्त करण. किती लाखाची वस्तू लागली रे? 25 लाखाची. लाव ना 40 लाख ली ना, देणारच आहे भारत्या पैसे. आपल्या का हाडावर चोट आहे? समजलं का धंदा आहे? ठीक आहे. हे खाजगी लोकांचे तोंड भरणं सुरू आहे. ठीक आहे. हे मुके आणले धार्जिनी आहे, त्याचेच तोंड भरणं चालू आहे. भारताची GDP गड्ड्यात चालली आणि त्याचे शहर वरत चालले. ठीक आहे. भारत सरकारच्या कंपन्या पुऱ्या खड्ड्यात चालल्या, विकाले काढणं चालू आहे आणि त्याचे शहर वाढत आहे. समजून नाही राहिलं काऊन वाढत आहे. हे लक्ष द्या. इकडं प्रॉब्लेम आहे, इकडं घोय आहे. ठीक आहे. रिलायन्स एरोनॉटिक्स लिमिटेड कवडीचाही ठीक आहे एरोस्पेस क्षेत्रात कवडीचाही गंध नसलेल्या कंपनीले भारत सरकारनं ठीक आहे डेसॉल्ट एव्हिएशन सोबत जॉईंट ॲडव्हेंचर करून दुरुस्ती करण्याचे अधिकार या कंपनीला दिले. बम बवाल झाला संसदेत, तर तवा माघार घेतली. तर अजूनही माहीत नाही का माघार पूर्ण घेतली का नाही घेतली. आता जर विमान बिघडलं हे तर कुठं न्यायचं? अबे बिघडलं तिथून इंजिनियर बनवणार आहे का? मग दिल्ली तर कच नोटा मोजा लागेल ना. हे जर भारतात तयार झालं असतं, अबे हे बा 108 विमानं भारतात तयार होणार होती. ठीक आहे. बिघडलं, कुठचा नटबोल्ट पडला, का पडला, काऊन बंद झालं. ठीक आहे. तर हे भारतातल्या लोकांनाच माहीत असतं. ठीक आहे. काही फ्रान्सचे इंजिनियर बनवायचं काम नसतं पडलं, भारतीय इंजिनियरनं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या इंजिनियरनं दुरुस्त केलं असतं भाऊ. असा तमाशा आहे. ठीक आहे. ठीक आहे. हे जे पैसे ओतून राहिलो 57,000 कोटी रुपये, याच्यातला एकही कोटी भारतात गुंतवण्याची परवानगी नाही आहे. तसा करार नाही केला यानं, ऑफसेट करार केला. त्याला ऑफसेट म्हणते. एवढा करार करतो, एवढे पैसे आमच्या देशात गुंतवतो. इथं काहीच नाही आहे. हे घे 57,000 कोटी, नको गुंतवू, काही नाही, 36 विमान दे फक्त. ठीक आहे. अरे भाऊ ठीक आहे. ह्या करार पूर्णत्वास आला असता, पैसे गुंतवले असते, टेक्नॉलॉजी आली असती विमानासोबत. आता का आलं कंद फक्त विमान आलेले का शिकन भारत? का भारताला माहीत पडान फायटर जेट लष्करी ठीक आहे 5th जनरेशनचे विमानं कसे राहते ते माहीत पडलं पाहिजे ना आपल्याला. हे जोपर्यंत माहीत होणार नाही तोपर्यंत आपण ही टेक्नॉलॉजी शिकू शकत नाही. ठीक आहे. पुस्तकं वाचून थोडी शिकणार आहे, प्रॅक्टिकल नॉलेज लागन. ठीक आहे. आणि हे विमान दुरुस्त करायचं असन तर याच्याकडे जाईन. हे असे लुचाड धंदे आहे. ठीक आहे. मग हे हेल्मेट ठीक आहे काही लोकांना बरं नाही वाटणार, मी सांगून राहिलो होतं काही फेकते म्हणून. हे सगळी आकडेवारी द हिंदू इकॉनॉमिक्स टाइम्स आणि राज्यसभेत आणि लोकसभेत झालेल्या चर्चेवरून घेतलेली आकडेवारी आहे. तुम्ही गुगलवर पाहू शकता, नाही तर अजून कुठे पाहू शकता, नाही तर तेव्हाचे पेपर खोदू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे विमान आहे या विमानावर हॅमलेट माउंटेड डिस्प्ले रडार सिस्टीम आहे, जे इस्रायलची आहे का, जे आजूबाजूच्या 30-40 किलोमीटरमध्ये एखादं जरी विमान आलं तर रपकन इंटिमेशन देते का विमान आहे इतक्या किलोमीटर आहे, रपकन 90मध्ये पलट, रपकन त्याच्या उरावर हमला कर. त्याच्यानंतर स्काल्प नावाचं मिसाईल जे 300 किलोमीटर रेंजचं आहे. हे विमान एक बटन दाबली का 2500 ॲट ए टाइम फायरिंग करते. 2500 बंदुकीच्या गोळ्या रप 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 रपा 2500 फायरिंग करते. त्याच्यानंतर मिटिओर नावाचं ठीक आहे विमानाले समोरच्या शत्रूच्या विमानाले उडवत आहे, आपल्या समोर आहे, आपण त्याचा पिछा करून राहिलो. तर मिका एअर टू एअर मिसाईल आहे, त्यालाच म्हणते मिटिओर. आणि दुसरं आहे ठीक आहे एकदम जंगली एरियात जर कोणी लपून असन, आतंकवाद्याच्या छावण्या असन, तर हॅमर नावाचं क्षेपणास्त्र आहे, याची क्षमता आहे 60 किलोमीटर. ठीक आहे. तर हे जे आहे हे एकच वेळ आपल्याला दिन थे बॉम्ब लावून पुन्हा देणार नाही, पुन्हा विकत घ्या लागल. ठीक आहे. तर याच्यातही विकतच घ्यायलाचा प्रोग्राम होता, पण इथं टेक्नॉलॉजी आली असती. दुरुस्तीले काही लागलं इमानही घे आणि सामानही घे. ठीक आहे. हे तर आहेच बाकीच्या देशाची रणनीती याची आहे, पण टेक्नॉलॉजी आली असती आणि 5.2 अब्ज युरोची भारतात गुंतवणूक झाली असती, तेवढ्या लोकांना रोजगार प्राप्त झाला असता आणि प्रत्येक विमानासाठी 242 कोटी रुपये मोजाची जरूरत नसती. एवढ्यावरच अडून राहावं लागत होतं, एवढ्या देणीच होतं. कायले म्हणते बे 126 विमानं काही साधी गोष्ट आहे का? तर हे असं ठीक आहे काया कारभार आहे का? पाप पुण्य केलं. सर्वोच्च न्यायालयात सुद्धा किंमत सांगायला तयार नाही, बंद लिफाफ्यात किमती दिल्या. ठीक आहे. ऑडिटमध्ये सुद्धा आकडेवारी नाही आहे, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरलच्या ऑडिटमध्ये सुद्धा राफेलची आकडेवारी नाही.
अरे द्यायला पाहिजे होती ना, आम्हाला कसं माहीत पडन ठीक आहे किती रुपयाचं विमान आहे. आमच्या कष्टाच्या पैशाचे, टॅक्सच्या पैशाचे, तिजोरीतून खर्च केलेले पैसे आहे आणि पैशाचा कवडीन कवडी हिशोब पाहिजे. हिशोबचा बोलतीच बंद आहे. मग ते पंतप्रधान PM केअर फंड असो का तिकडं ठीक आहे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांसाठी वसूल केलेला पैसा असो, नाही पोचला त्याच्या घरापर्यंत. इजिप्त आता लक्ष द्या, हेच विमानं फ्रान्सनं इजिप्तच्या लष्कराला विकल्या, इजिप्त ठीक आहे एव्हिएशनला विकल्या आणि कतार देशाला विकल्या आहे. तर त्याचाच रिपोर्ट सांगते ठीक आहे, डेसॉल्ट एव्हिएशनचा रिपोर्ट सांगते का इजिप्त आणि कतारले जे विमान विकलं, भाऊ इजिप्त आणि कतारले जे विमान विकलं ते 1319 कोटी रुपयात विकलं. ठीक आहे 1319 कोटी रुपयात विकलं. लक्ष द्या बे ठीक आहे. कतार आणि इजिप्तले जे विमान विकलं तेव्हा हे सगळे आकडेवारी त्याच्यासाठी सांगून राहिलो का कतार आणि इजिप्तले जे विमान विकलं ठीक आहे, राज्यसभेत सांगितलेली आकडेवारी आहे हे का कतार आणि इजिप्तले जे विमान विकलं डेसॉल्ट एव्हिएशननं त्याच्यात किंमत आहे 1319 कोटी रुपये आणि आपण विमान घेऊन राहिलो 1670 कोटी रुपये आले. ठीक आहे मग का म्हणायचं आहे का त्याले ठीक आहे फक्त इंजनच दिलं का त्याले फक्त इमानच दिलं का, त्याले शस्त्रगिस्त्र दिले का नाही. ठीक आहे भाऊ एवढा किमतीत फरक आहे. इथं जर किमतीत फरक पाहिला नाही तर ह्या किमतीतला फरक ठीक आहे 343 कोटीच्या घरात आहे. ठीक आहे त्याच्यापेक्षा आपण 343 कोटी रुपये जास्त देऊन राहिलो जवळपास. ठीक आहे कमी जास्त आकडा होऊ शकते तो 350 कोटीच्या घरात. ठीक आहे जास्त किंमत आपण मोजली. ते काऊन मोजली आले माहिती, मी खूप माहिती कलेक्ट करून आणलेली आहे, पण मात्र ही सत्यता आहे. आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. ठीक आहे का सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. ठीक आहे तर आता ज्यांना राज्यसभेची सीट भेटली मागचे सर्वोच्च न्यायालयाचे जो सरन्यायाधीश आहे ज्याच्यावर ठीक आहे लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते, ते आरोप झाल्याबरोबर सत्तेत साम दाम दंड भेद हे चारही शस्त्र नाही चालले, तेव्हा एक शस्त्र आहे बाई, ते वापरलं. ठीक आहे ते वापरलं लगेच एका लाईनीत आले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. ठीक आहे लगेच वापरल्याबरोबर ठीक आहे राम मंदिराचा निकाल, राफेलचा निकाल दिला लगेच. राफेलमध्ये सर्व माहिती बरोबर आहे. ठीक आहे याच्यात कोणती खोट नाही आहे आणि राफेल करार पूर्णत्वात जावा. ठीक आहे रपकन राफेल करार पूर्णत्वात फटाफट निर्णय दिले BJPच्या बाजूचे. लगेच 6 महिन्यात राज्यसभेची सीट. ठीक आहे लय आहे एक एपिसोड त्याच्यावर बनते. ठीक आहे तर ते आपण समोर पाहू. ठीक आहे तर असा खतरनाक ह्या कराराची कॉन्ट्रोवर्सी आहे. अजूनही किमतीत कॉन्ट्रोवर्सी आहे. ॲक्च्युअल किंमत कोणालाच माहिती नाही. ठीक आहे सगळे हे आकडे सांगितले आहे. ठीक आहे पण आकडा मात्र याच्यावरच आहे 1670 कोटीच्या वर आहे. ठीक आहे हे मात्र 1,00,000% कारण आपण तेवढे पैसे मोजणार आहे. ठीक आहे आणि याच्यात का घोळ झाला, कोण किती खाल्ले ज्याचं नाव त्यालेच माहीत भाऊ. ठीक आहे तर